तर आज आम्ही कुठं आलोय ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. उगाच गडबड कशाला. तर माझ्यासोबत होती माझी मैत्रीण कोल्हापूरची सून नम्रता आणि कोल्हापूरकर ऋषी. आमचा मोर्चा थेट वळाला रंकाळ्यावरनं फुलेवाडीकडे आमच्या मैत्रिणीच्या घरी, ते पण जुन्या. शोधत तिच्या नवीन घराकडे गेलो तर आमची जिजू आणि राजनंदिनी आमच्या वेलकमला बाहेरच. तर आम्ही आलेलो आमच्या तिरकुड मधल्या तिसऱ्या मेंबरकडे, राजश्रीच्या वास्तुशांती. गेल्या काय जोक झाला आणि आम्ही इतक्या हसायला लागलो. मग राजश्री आम्हाला तिच्या घराकडे घेऊन गेल्यास ती म्हणली, लवकर आलायसा त्याबद्दल तुमचा सत्कार आहे, पहिला जेवून घ्या. सगळ्यात शेवटचे पाहुणे असल्यामुळे आम्ही पण निर्लज्यासारखं बसलो जेवायला. जेवण एवढं अप्रतिम होतं, सगळेच मेनू खतरनाक होते. ते म्हणतात ना, आधी पोटोबा म विटोबा, तसंच कायचं झालं आमच्या बाबतीत. आरवनं सत्यनारायणचा प्रसाद दिला आणि राजश्रीनं मुखवास दिला. एवढं खाऊन तिनं आम्हाला तिच्या घरची होम टूर दिली आणि तिचं देवघर इतकं सुंदर आहे, मला प्रचंड आवडलं. आणि हा लाईटवाला मिरर काय बाबा, युट्यूबरच्या घरातला विषय हार्ड असणारच. इंटेरियर तर इतकं मस्त केलंय तिनं, मला खूप आवडलं. हे सगळं राजश्री आणि जिजूंनी खूप मेहनतीनं, कष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर उभा केलंय, त्याचे एक विशेष कौतुक. आणि असंच तुम्ही दोघे एकमेकांच्या सोबतीनं खूप प्रगती करत राहा, अशा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आमच्या काही गप्पा गोष्टी संपायला तयार नाहीत. फायनली धनुताईला पण भेटलो आणि सगळ्यांना टाटा बाय बाय केला.